भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। यामध्ये निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी जीव मुठीत धरून अक्षरशः पळ काढला होता। पहलगामच्या बेसरन व्हॅलीमध्ये हा हल्ला झाल्यानंतर डोंगर दऱ्यातून आणि चिखलातून पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला। पर्यटकांना यावेळी किती अडचणींचा सामना करावा लागला, कसा होता बेसरन व्हॅलीचा हा खडतर प्रवास, या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर भारताचे जे पर्यटक होते ते या भागातून या ठिकाणून खाली आले आणि जर आपण विचार केला तर या ठिकाणी घोड्याला चढणं देखील कठीण आहे। अशा परिस्थितीचा हा भाग आहे आणि या भागातून वरती जाणं आणि तेही सामान घेऊन हे अत्यंत कठीण आहे। अक्षरशः रांगत वरती चढावं लागतं। एका बाजूने खोल नदी, दरी आणि दरीच्या वरती हा टेकडीचा भाग आहे आणि याच्या पलीकडे जो पिकनिक स्पॉट आहे तो आहे। त्या पिकनिक स्पॉट पर्यंत पोहोचताना अक्षरशः दम जो आहे तो लागतो आणि मोठ्या प्रमाणात लोकांना जे आहे या ठिकाणून अक्षरशः घरंगळत लोक जे आहेत या ठिकाणून निघाले होते। आता आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहोत। पहलगामच्या ज्या पिकनिक स्पॉटला हल्ला झाला त्या ठिकाणी जाणं किती कठीण आहे हे तुम्हाला मी दाखवतो आणि त्या ठिकाणी जे जखमी लोक होते पाऊस पडत असताना कशा पद्धतीने जवानांनी हल्ले असतील याची देखील आपल्याला माहिती मिळते। सध्या हा रस्ता आहे आणि प्रचंड चिखल आहे, या बाजूने आपण जाऊ शकत नाही, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने वरती चढून जावं लागतं आणि चढताना पाय घसरतो। सच्यात विशेष म्हणजे हातात सामान वगैरे सगळं घेऊन जाताना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं कारण या बाजूला पूर्णपणे चिखल आहे आणि या चिखलातून जाणं अशक्य आहे। त्यामुळं चढताना पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं असतं आणि आपल्याला मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी चढताना आपल्याला होतो। त्यामुळं लोकांनी या ठिकाणी जे आपले नातेवाईक आहेत, लोक आहेत, ते कसे नेले असतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण ही मोठी चढाई होती आणि सगळ्यात महत्त्वाचं इथले जे जम्मू काश्मीरवासी होते त्यांनी आपल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत केली, म्हणून या चिखलातून मार्ग जो आहे तो काढता आला। ज्या बेसरन पिकनिक स्पॉटवरती हल्ला झाला त्या पिकनिक स्पॉटच्या काही अंतरावरती आपण आहोत। हा उंच असा डोंगर चढून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या दलदलीमध्ये त्या दिवशी जर आपण पाहिलं तर जे पर्यटक होते ते याच दलदलीमध्ये फसल्याचं पाहायला मिळालं आणि आपण जर पाहिलं तर या दलदलीमधून जे लोक आहे ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर या बाजूने असेच पुढे गेले। मात्र तुम्हाला मी दाखवतो जो स्पॉट आहे तो स्पॉट आपल्या समोर आहे आणि या ठिकाणी चालत अशा पद्धतीने लोक या ठिकाणी आले होते आणि आज आपण त्या पिकनिक स्पॉट जो समोर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत। समोर जे आहे ती बेसरन पिकनिक स्पॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अखेर हा खडतर असा प्रवास करत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या स्पॉटवरती येणं किती कठीण होतं हे आपल्या आज लक्षात येत असेल। इथल्या जम्मू काश्मीर वासियांना जी आहे ती मदत आपल्या पर्यटकांची केली होती। आपलं जे हवं ते जे हातात जे सामान आहे ते सोडून जे मिळतंय ते घेतलं आणि एवढ्या मोठ्या गर्दी या ठिकाणी झाली की हे जे गेट आहे हे गेट तुटून पडलं बाजूला आणि लोक जे आहे सैरावैरा मार्ग मिळेल त्या बाजूने पळत होते, जीव हातात घेऊन जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जे आहे लोक जे आहे ते निघत होते। आता आपण थेट तो जो स्पॉट आहे त्या स्पॉटच्या ठिकाणी
पोहोचतोय. बैसरन पिकनिक स्पॉट ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपण आहोत. एक तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहिला होता आणि एक महिला सांगते की माझे पती या ठिकाणी पडलेले आहेत, त्यांना वाचवा. त्या भारताच्या पर्यटकाचं, त्या कर्नलचं हे रक्त आहे, ते तुम्ही रक्त पाहताय आणि ह्याच गेटवरती त्या ओरडत असतात की माझ्या पतीला वाचवा, माझ्या पतीला वाचवा. ही ती जागा आहे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता आणि हल्ल्यानंतर लोक अक्षरशः धारातीर्थी या ठिकाणी पडले होते. ही ती जागा आहे आणि ती जागा आज आपण तुम्हाला दाखवतो. हा पिकनिक स्पॉट आहे. या पिकनिक स्पॉटच्या ठिकाणी लोक जे होते अक्षरशः ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि ज्यांच्या अंगावरती ब्लड आहे, ते ब्लड असणारे, जखमी असणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळालं होतं. बाकी जे लोक होते ते निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा सुरुवातीचा एंट्री गेट आहे आणि त्या एंट्री गेटमधून जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की जे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते ते हेच व्हिडिओ आहेत. आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजलं होतं की कशा पद्धतीने जो आहे तो हल्ला झाला होता. आणि हे जे मैदान आहे, हे मैदान आता आपल्याला समोर पाहायला मिळतंय आणि समोरच्या बाजूने जे दहशतवादी होते ते दहशतवादी आल्याचं आपल्याला लक्षात आलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये लोक अशा पद्धतीने सैरावैरा पडत होते. या खुर्च्या ज्या आहेत त्या तशाच या ठिकाणी आजही पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम.